म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे. गद्दाराने यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या. पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. विधिमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखादा ऐऱ्या गैऱ्याकडे कशी जाऊ शकते. तरी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार. म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे. गद्दाराने यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या. पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. 6 खासदारांना तुम्ही बोलवलं, ढोकळा, फाफडा, जिलेबी खायला घातलीत असं खासदार बाहेरून सांगतात. त्यातल्या एका खासदाराला म्हणे मोदी जिलेबी भरवत होते, खाओ खाओ म्हणून. हे काय ह्याला प्रधानमंत्र्याचं काम आहे का? तुम्ही गद्दारांना बोलवता ज्यांच्यावर खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयाला एक दबाव टाकताय, बघा मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे, हे उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला मेहरबानी नको आहे.